ब्रेकनंतर बघूयात कृषी क्षेत्रातल्या बातम्या। रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकाच्या लावणीला सुरुवात झाली आहे। सध्या पावसाची उघडझाप सुरू असल्यानं लावणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांची लावणीची लगबग सुरू आहे। सिंधुदुर्ग तळ कोकणामध्ये पावसाचा लपंडाव सुरू असला तरी शेतीपूरक पाऊस पडत असल्यानं भात लावणीच्या कामाला वेग आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यात आली होती, त्यानंतर बळीराजा पेरणी करण्यात व्यस्त झाला। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर नसला तरी सध्या स्थितीमध्ये पडणारा पाऊस हा शेतीपूरक असल्यानं बळीराजा समाधान व्यक्त करतोय। बातमी लोणावळ्यातल्या पावसाची आहे। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे आणि त्यामुळे लोणावळ्यातल्या पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पावसामुळे लोणावळ्यामध्ये वातावरण आल्हाददायक झालं। राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे। दरम्यान मुंबईमध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस होता। आज सकाळी पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसाने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे, तसंच बळीराजाही सुखावला। यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। दिग्रजमध्ये सर्वाधिक 78.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील 29 मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। अनेक शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची लागवड वाया गेली आहे, त्यामुळे पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी करतात। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे। गेल्या 24 तासात 90 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आणि त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून कालपासून पावसानं जोर धरलाय। चांदोली धरण सध्या 35% भरलंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, वाशिमसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। या पावसामुळे खरीपाच्या पिकांना फायदा होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। भंडारा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आता पावसानं हुलकावणी दिली आहे। शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय, मात्र पाऊस पडत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे।